सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रविवारी पीएमचे पैसे आलेले आहेत। तरी आता सर्व शेतकऱ्यांना फक्त एकाच गोष्टीची काळजी लागलेली आहे, ते म्हणजे की नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा येणार। कारण की आता पेरणी पाण्याचे दिवस आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना एक आधार म्हणून राज्य सरकारने नमोचाही हप्ता द्यायला हवा असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कारण की जर का आपण बघितलं, ज्या वेळेस आपल्याला पीएमचा हप्ता येतो त्याच्यानंतरच आपल्याला नमोचा हप्ता मिळत असतो। आणि या पार्श्वभूमीवर जर का आपण बघितलं तर आता आपल्याला पीएमचा हप्ता आलेला आहे, तर होऊ शकते की 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्या खात्यामध्ये नमोचाही हप्ता लवकरात लवकर सरकार देणार। विधान परिषदेमध्ये 73 पैकी 35 आमदार एकटे भाजपाचे। 97,706 कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवण्याच्या मागण्या। शेतकरी कर्जासाठी 20,592 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। राज्य सरकार लवकरातच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असे वाटत आहे। शेतकऱ्यांचे धुरे बंधाऱ्यांचे वाद सोडवण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय। आता तुमची जमिनीची मोजणी होणार तात्काळ। अर्ज केल्यानंतर काहीच दिवसात तुमची जमिनीची मोजणी होणार सुरू। शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी। केंद्र सरकारचा आदेश। इराण आणि अमेरिकेचे युद्ध थांबले असले तरीही अजूनही आम जनतेला पेट्रोलचा आणि महागाईचा फटकार बसत आहे। कंपन्यांचा फायदा होत असला तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत का नाहीत, हा सर्वसामान्य जनतेला मोठा प्रश्न पडलेला आहे। सर्वांसमोर एकच मोठी समस्या उभी आहे की याचे दर कधी कमी होणार, कारण की सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसत आहे। आत्महत्येमध्ये कोल्हापूर पोहोचले 1 नंबरवर। कोल्हापुरात सर्वाधिक म्हणजे 36% आत्महत्या होत आहेत। त्यातही 19 ते 35 वयोगटातील तरुण सर्वात जास्त आहेत। याच्या मागचं कारण डिप्रेशन आणि टेन्शन असं नमूद करण्यात आलेलं असून याच्यावर काही ना काही उपाययोजना केली पाहिजे असे सरकारचे म्हणणे आहे। एकनाथ शिंदेचे प्रोजेक्ट टायगर झाले सक्सेसफुल। उद्धव ठाकरेचे पुन्हा काही खासदार हे शिवसेनेमध्ये दाखल। तब्बल 6 नवीन खासदार हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। महिला आरक्षण मतदारसंघ पुनर्रचनेसाठी नवे विधेयक। विधानसभेमध्ये हे नवे विधेयक पारित करण्यात आलेले आहे। या विधेयकाच्या पारित होताच महिलांना पुनर्निर्वाचनासाठी आपल्या जागा नमूद करण्यात येतील। महाराष्ट्रात मान्सूनचे पुन्हा जोर धरला असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वाढलेली आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज मध्यम व मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। कोकण आणि गोवा परिसरात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनाही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि नाशिक परिसरातही पावसाची हजेरी लावण्याचा अंदाज आहे। घाटमाथा भागात पावसाचा जोर अधिक राहू शकतो। अर्धा जून ओलांडला असला तरी विदर्भामध्ये पावसाची हालचाल दिसत नाही, तरी शेतकऱ्यांनी काळजी करण्याची काहीही गरज नाही। 26 जूनपर्यंत महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे असे हवामान खात्याने व्यक्त केले आहे। यावेळेस मान्सून यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। जोपर्यंत जमिनीमध्ये हितभर ओल जात नाही तोपर्यंत पेरणी करू नये असे हवामान खात्याने वर्तवलेले आहे।